महालक्ष्मी मातेची कृपा व आशीर्वाद संपादन करण्यासाठी प्रभावशाली आणि खास गोष्टी. ऋग्वेदातील श्री सूक्त हे देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात शक्तिशाली आणि प्रभावी साधन मानले जाते. ज्या घरात दररोज किंवा किमान शुक्रवारी श्री सूक्ताचे पठण केले जाते तिथे दारिद्र्य कधीही प्रवेश करत नाही आणि लक्ष्मी स्थिर राहते. सोन्या मोत्यांचे दान केल्याने जे पुण्य मिळते त्याहून अधिक पुण्य श्री सूक्ताच्या एका आवर्तनाने मिळते अशी वारकरी व दत्त संप्रदायात श्रद्धा आहे. हे सूक्त म्हणताना आपल्या समोर तांब्यात पाणी आणि त्यात काही नाणी ठेवावीत, जेणेकरून मंत्रांच्या लहरी त्या पाण्यात उतरतील आणि नंतर ते तीर्थ म्हणून घरभर शिंपडावे. जर तुम्हाला संस्कृत उच्चार कठीण जात असतील तर ते मोबाईलवर लावून एकाग्र चित्ताने केवळ ऐकले तरीही घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड संचार होतो. व्यापार किंवा नोकरीत यश मिळत नसेल तर श्री सूक्ताचा अभिषेक महालक्ष्मीच्या फोटोवर किंवा श्रीयंत्रावर करणे हा एक खात्रीशीर उपाय मानला जातो. यामुळे घरात कधीही अन्नाची किंवा धनाची कमतरता भासत नाही. कुंकू हे सौभाग्य आणि शक्तीचे प्रतीक असून अंबाबाईला कुंकुमार्चन करणे ही सर्वात प्रिय सेवा आहे. कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी स्वतःच्या हाताने देवीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर चिमूट चिमूट कुंकू वाहणे म्हणजे कुंकुमार्चन होय. ही सेवा करताना ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र किंवा देवीच्या 108 नामांचा उच्चार सतत चालू ठेवावा, ज्यामुळे तुमचे मन पूर्णपणे देवीच्या चरणी लीन होते. अर्पण केलेले हे अभिमंत्रित कुंकू नंतर एका डबीत भरून ठेवावे आणि घरातील सर्वांनी रोज कपाळावर लावावे. हे एक प्रकारचे संरक्षक कवच म्हणून काम करते. ज्या स्त्रिया किंवा पुरुष नियमितपणे श्रद्धेने कुंकुमार्चन करतात त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील कलह दूर होतात आणि घरात शांतता नांदते. ही सेवा केवळ एक पूजा नसून ती देवीशी थेट संवाद साधण्याची एक प्रक्रिया आहे, ज्यामुळे भक्ताच्या आयुष्यातील नैराश्य दूर होऊन नवीन उमेद निर्माण होते. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते या श्लोकाने सुरू होणारे महालक्ष्मी अष्टकम हे साक्षात इंद्राने देवीची स्तुती करण्यासाठी रचलेले अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे. दिवसातून एकदा, विशेषतः संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी हे स्तोत्र म्हणल्याने दिवसाभरातील ताणतणाव आणि नकारात्मक विचार नष्ट होतात. या अष्टकामध्ये देवीच्या विविध रूपांचे वर्णन केले असून जो भक्त याचे नित्य पठन करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला उत्तम बुद्धी व संपत्ती प्राप्त होते अशी फलश्रुती आहे. केवळ धनसंपत्तीच नव्हे तर शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि मानसिक भीती घालवण्यासाठी हे स्तोत्र खूप मदत करते. घरातील लहान मुलांकडून हे स्तोत्र पाठ करून घेतल्यास त्यांची स्मरणशक्ती वाढते आणि अभ्यासात एकाग्रता लाभते. हे स्तोत्र म्हणताना देवीच्या तेजस्वी रूपाचे स्मरण डोळे मिटून केल्यास साक्षात अंबाबाई आपल्या पाठीशी उभी असल्याचा भास होतो. कोल्हापूरच्या अंबाबाईची खणा नारळाने ओटी भरणे म्हणजे तिला आपल्या घरातील आई किंवा मुलगी मानून केलेला प्रेमाचा सन्मान आहे. ओटी भरताना एका ताटात साडी किंवा खण, नारळ, हळद कुंकू, 5 प्रकारची फळे, तांदूळ आणि हिरव्या बांगड्या असाव्यात, कारण हिरवा रंग हा सुफलीकरणाचे प्रतीक मानला जातो. जेव्हा तुम्ही देवीची ओटी भरता तेव्हा तुम्ही तिचे मातृत्व आणि शक्ती आपल्या पदरात पाडून घेत असता, ज्यामुळे तुमच्या संसाराला तिचे संरक्षण मिळते. वर्षातून एकदा तरी, विशेषतः नवरात्रीत किंवा मार्गशीर्ष महिन्यात देवीची ओटी भरणे अत्यंत शुभ असते. ओटीतील तांदूळ ठळवून ते रोजच्या वापरातील तांदळात मिसळावेत, जेणेकरून अन्नपूर्णा देवीची कृपा सदैव राहते. ही कृती केवळ विधी नसून भक्ताने जगदंबेच्या चरणी केलेले संपूर्ण आत्मसमर्पण असते, ज्यामुळे वंशवृद्धी आणि कौटुंबिक सौख्याचे आशीर्वाद मिळतात.
कमळ हे महालक्ष्मीचे अत्यंत आवडते फूल असून ते चिखलात उगवूनही निर्लेप आणि पवित्र राहते, जे संसारात राहूनही अध्यात्माकडे जाण्याचा संदेश देते. शास्त्रानुसार शुक्रवारी देवीला 2 ताजी गुलाबी कमळाची फुले अर्पण केल्याने ती अत्यंत लवकर प्रसन्न होते आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. कमळाच्या फुलामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. त्यामुळे हे फूल अर्पण करणे म्हणजे देवीला तिचे आसन प्रदान करण्यासारखे आहे. जर दर शुक्रवारी कमळ मिळणे शक्य नसेल तर किमान सणासुदीला किंवा पौर्णिमेला तरी देवीला कमळ आवर्जून अर्पण करावे. हे फूल अर्पण करताना श्रीम या बीजामंत्राचा उच्चार केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी वाढते. ज्या घरात देवीला नियमित कमळ अर्पण केले जाते तिथे राजयोग आणि ऐश्वर्य चालून येते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. घरातील देवघरात सकाळ आणि संध्याकाळ गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावणे हे केवळ पूजेचा भाग नसून ते वातावरण शुद्धीचे विज्ञान आहे. तेलाच्या दिव्यापेक्षा तुपाचा दिवा वातावरणातील सात्विक लहरी वेगाने खेचून घेतो आणि त्या लहरी घरभर पसरवतो, ज्यामुळे घरातील वास्तुदोष कमी होतात. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या फोटोसमोर तुपाचा नंदादीप लावल्याने घरातील आजारपण आणि निरुत्साह दूर होऊन चैतन्य निर्माण होते. दिवा हा अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा आहे. त्यामुळे दिव्याच्या ज्योतीकडे बघून प्रार्थना केल्यास मनाची एकाग्रता वाढते. तुपाचा दिवा लावताना वात नेहमी कापसाची असावी आणि ती उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असावी, जेणेकरून धनधान्याची वृद्धी होते. ही छोटीशी कृती घरात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. शुक्रवार हा देवीचा वार असल्याने या दिवशी केलेली उपासना शीघ्र फलदायी ठरते आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पांढरे किंवा लाल वस्त्र परिधान करावे आणि दिवसभर सात्विक आहार किंवा उपवास करावा. सायंकाळी देवीला साजूक तुपातील शिऱ्याचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटणे अत्यंत पुण्यकारक असते. अनेक जण शुक्रवारी वैभव लक्ष्मीचे व्रत करतात, ज्यामध्ये श्रीयंत्राची पूजा आणि पोथी वाचन समाविष्ट असते. या दिवशी कोणाशीही वाद घालू नये आणि शक्यतो मौन पाळून किंवा नामस्मरण करून दिवस घालवावा. शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दारात 2 दिवे लावल्याने लक्ष्मीचे स्वागत होते आणि घरात समृद्धी येते. सातत्याने 11 किंवा 21 शुक्रवार हे व्रत केल्यास अडलेली कामे मार्गी लागतात. जेथे स्वच्छता आणि पवित्रता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो. हा नियम अंबाबाईच्या बाबतीत अत्यंत कटाक्षाने पाळावा लागतो. कोल्हापूरच्या अंबाबाईला प्रसन्न करण्यासाठी आपले घर, विशेषतः मुख्य प्रवेशद्वार आणि देवघर नेहमी आरशासारखे स्वच्छ आणि नीटनेटके असावे लागते. घराचा उंबरठा हा लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग असल्याने दररोज सकाळी उंबरठा स्वच्छ करून त्यावर हळद कुंकू वाहून रांगोळी काढणे आवश्यक आहे. घरात कुठेही जरमटे, तुटलेल्या वस्तू किंवा अस्ताव्यस्त पसरा नसावा, कारण यामुळे दरिद्रता आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. घरातील वातावरण सुगंधी ठेवण्यासाठी धूप किंवा उदबत्तीचा वापर करावा, ज्यामुळे देवीची उपस्थिती जाणवू लागते. ही केवळ बाह्य स्वच्छता नसून यातून मनाची आणि विचारांची स्वच्छता देखील अपेक्षित असते, जी देवीला आकर्षित करते. अंबाबाई ही जगदंबा आहे, म्हणजेच जगाची आई आहे. त्यामुळेच ज्या घरात साक्षात चालत्या बोलत्या लक्ष्मीचा म्हणजे घरातील स्त्रियांचा सन्मान होतो तिथेच ती वास करते. आई, पत्नी, बहीण किंवा मुलगी यांचा अपमान करणे, त्यांना मारहाण करणे किंवा दुखावणे म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीचा अपमान करण्यासारखे आहे. कितीही पूजापाठ केले
पण जर घरातील स्त्री रडत असेल किंवा दुःखी असेल तर ती पूजा देवी कधीही स्वीकारत नाही आणि अशा घरातून लक्ष्मी निघून जाते. स्त्रीचा आदर करणे, तिच्या मताला किंमत देणे आणि तिला आनंदी ठेवणे हे अंबाबाईच्या सर्वात मोठ्या सेवेसारखे आहे. जेव्हा घरातील स्त्री समाधानी असते तेव्हा तिचे तेज आणि आशीर्वाद घराचे रक्षण करतात. त्यामुळे अंबाबाईची कृपा हवी असेल तर आधी आपल्या घरातील गृहलक्ष्मीचा मनापासून आदर करायला शिका. आपल्या कष्टाच्या कमाईतील काही भाग, मग तो कितीही छोटा असो, समाजकार्यासाठी किंवा गरजूंच्या मदतीसाठी खर्च करणे, याला अंबाबाईच्या उपासनेत मोठे महत्त्व आहे. विशेषतः गुप्तदान म्हणजे ज्याचा गाजावाजा न करता दिलेले दान हे देवीला अत्यंत प्रिय असते. शुक्रवारी एखाद्या सुवासिनीला भोजन देणे किंवा गरीब मुलांना अन्नदान करणे, यामुळे साचलेली पापं नष्ट होतात आणि पुण्याची शिदोरी वाढते. दानामुळे मनुष्यातील लोभ आणि मोह कमी होतो, ज्यामुळे आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. तुम्ही दिलेले दान हे निसर्गाच्या नियमानुसार अनेक पटींनी वाढून तुमच्याकडे परत येते. हा कर्माचा सिद्धांत आहे. कोल्हापूरला गेल्यावर तेथील अन्नछत्रात धान्य किंवा देणगी स्वरूपात मदत करणे हे देखील अंबाबाईची सेवा करण्याचे एक उत्तम माध्यम आहे. कोल्हापूर हे केवळ एक शहर नसून ते करवीर या नावाने पुराणात प्रसिद्ध असलेले एक जागृत शक्तिपीठ आहे. या क्षेत्राचे महत्त्व आणि देवीच्या विविध लीला समजून घेण्यासाठी करवीर महात्म्य किंवा देवीच्या इतर पोथ्यांचे वाचन करणे श्रद्धेत वाढ करते. या पोथीमध्ये देवीने कोल्हासुराचा वध कसा केला आणि ती भक्तांवर कशी प्रसन्न होते याच्या अद्भुत कथा आहेत, ज्या वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात. जेव्हा आपण अशा पवित्र ग्रंथांचे वाचन करतो तेव्हा आपले मन इतर व्यर्थ विचारांपासून दूर राहते आणि पूर्णपणे ईश्वरी चिंतनात रमते. नवरात्रीच्या काळात या पोथीचे पारायण करणे खूप शुभ मानले जाते. हे वाचन केवळ माहितीसाठी नसून ते देवीच्या गुणकीर्तनाचे एक साधन आहे, ज्यामुळे वाणी शुद्ध होते आणि विचारांमध्ये सात्विकता येते. जर तुमची कुलदेवी महालक्ष्मी अंबाबाई असेल तर वर्षातून एकदा तरी कोल्हापूरला जाऊन तिच्या निज गाभाऱ्यात दर्शन घेणे हे तुमचे आद्य कर्तव्य आहे. तिथे जाऊन माते, मी तुझाच आहे आणि तूच माझे रक्षण कर, अशी शरणागती पत्करल्याने जन्माचे सार्थक होते. जर कुलदेवी दुसरी असेल तरीही अंबाबाई ही आदिशक्ती असल्याने तिचे दर्शन घेतल्याशिवाय कोणत्याही कुलाचा उद्धार होत नाही. मंदिरात गेल्यावर केवळ वैतमूर्तीकडे न बघता त्या देवीच्या डोळ्यात बघून मनोमन संवाद साधावा. तिथेच खरी शक्तीची प्रचिती येते. रोजच्या पूजेत सर्वात आधी कुलदेवीचे नाव घेऊन कुलदेवताभ्यो नमः म्हणून नमस्कार करावा आणि मगच इतर देवांची पूजा करावी. कुलदेवीच्या स्मरणाने घराला असलेले पूर्वजांचे दोष किंवा पितृदोष कमी होण्यास मदत होते आणि घराण्याची भरभराट होते. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम श्रीम महालक्ष्मी नमः.